अखेर गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले सोलापूरचं विमानतळ जे आहे ते अखेर आजपासून सुरू होत आहे आणि सोलापूरच्या विमानतळाचा हा लुक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। ही पहिली झलक आहे सोलापूरच्या विमानतळाची। खरं तर नव्याने हे सोलापूरचं विमानतळ जे आहे ते आता आजपासून सोलापूरकरांच्या सेवेत असणार आहे आणि आपण पाहतोय खरं तर गेला मोठा संघर्ष या विमानतळाच्या सुरू करण्यासाठीचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण सोलापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या समोरच सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी जी आहे, को जनरेशन प्लांटची चिमणी जी आहे ती अडथळा येत होती आणि त्यामुळेच या ठिकाणी सोलापूरच्या जे काही विमानसेवा आहे त्याला परमिशन जे आहे DGCA कडून मिळत नव्हती आणि त्यामुळे हे विमानतळ जे आहे ते प्रवासी वाहतुकीसाठी बंद होतं। केवळ खाजगी विमानांकरिता याचा वापर जो आहे तो सुरू होता। साधारणपणे 1948 साली सोलापूरचं हे होडगी रोडचं विमानतळ जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं। त्यानंतर 2009-10 साली याचं पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे हे विमानतळ जे आहे ते प्रवासी वाहतुकीसाठी सुरू झालेलं होतं आणि किंगफिशर या कंपनीला याचं जे काही मक्ता जो आहे तो देण्यात आलेला होता। मात्र काही अडचणींमुळे सोलापूरची विमानसेवा जी आहे ती बंद पडली होती आणि तेव्हापासून ती बंदच होती। मात्र 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी उडान योजना होती या उडान योजनेतून सोलापूरच्या विमानतळाचा समावेश जो आहे तो पहिल्या 10 विमानतळांमध्ये करण्यात आलेला होता। मात्र सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीमुळे या ठिकाणी अडथळा होता आणि DGCA त्याला परवानगी जी आहे प्रवासी वाहतुकीला ती नाकारत होती। त्यामुळे हे प्रकरण जे आहे चिमणीचं ते गेल्या अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट होतं आणि त्यानंतर चिमणी पाडून हा अडथळा जो आहे तो दूर झालेला पाहायला मिळालेला होता। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या संपूर्ण विमानतळ सुरू व्हावं, प्रवासी विमानसेवा जी आहे ती सुरू व्हावी यासाठी मोठा संघर्ष झालेला देखील आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर आज प्रत्यक्षात या ठिकाणी आता विमानतळ जे आहे ते सुरू होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। खरं तर यामध्ये विमानतळाच्या उद्घाटनानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी विमानसेवा प्रत्यक्ष सुरू होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर मुंबई, सोलापूर हैदराबाद, सोलापूर तिरुपती या मार्गांवरती जे आहे ते ही विमानसेवा जी आहे ती सुरू होणार आहे आणि एकंदरीतच सोलापूर हे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने देखील विकसित होण्याच्या मार्गावरती जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यालाच आता विमानतळाची जर जोड मिळाली तर आगामी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात जी प्रवासी वाहतूक करणारी विमानसेवा जी आहे ती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते असं देखील सांगण्यात येते। त्याचबरोबरीनं सोलापूरला IT पार्क येण्यासाठी देखील याची मदत होऊ शकते असा दावा जो आहे तो सोलापुरातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी केलेला आहे। खरं तर हा मोठा संघर्ष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। त्यानंतर अखेरीस आज हे विमानतळाचं उद्घाटन होत आहे। मात्र विमानसेवा प्रत्यक्षात केव्हा सुरू होते याकडे देखील सोलापूरकरांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।